नमस्कार, आपला वर्ग या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। भाषा म्हणजे लँग्वेज इज द ओनली मीडियम ऑफ एक्सप्रेसिंग आवर थॉट्स, इमोशन्स अँड आयडियाज, अँड लँग्वेज इज द युनिक पोझिशन्स ऑफ मॅन अलोन, म्हणजे मानवालाच मिळालेली ती एक अमूल्य अशी देणगी आहे। प्रत्येक प्रांतानुसार भाषा ही वेगवेगळी असते, परंतु इंग्लिश लँग्वेज ही एक अशी लँग्वेज आहे संपूर्ण जगभरात वापरली जाते आणि आपल्याकडे तो कंपल्सरी सब्जेक्ट आहे। BA MA स्पेशलायझेशन जर तुम्ही इंग्लिशमधून करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण लँग्वेज ओरिएंटेशन आपण या सेगमेंटमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्यातून तुमच्या नोट्स सुद्धा प्रिपेअर होतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनिशन्स ऑफ लँग्वेज बघणार आहोत। सो लेट्स सी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच अनेक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आणि तुमच्या नोट्स तुम्हाला घरबसल्या उपलब्ध होतील। ऑफ लँग्वेज, भाषेच्या व्याख्या। इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह अ सटल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह डेफिनेशन ऑफ लँग्वेज। Again, it is very hard to define language in a few words and few sentences. Number of linguists tried hard to define language in many ways. लँग्वेजची सूक्ष्म अशी ॲक्युरेट व्याख्या करणं खूप कठीण आहे आणि काही शब्दात किंवा काही सेंटेन्समध्ये सुद्धा ती डिफाईन केली जाऊ शकत नाही। तरीही काही लिंग्विस्ट आहेत, त्यांनी त्यांच्या परीने वेगवेगळ्या व्याख्या या लँग्वेजच्या सांगितलेल्या आहेत, त्या आपण आता वन बाय वन बघूया। डिफाईन लँग्वेज असा प्रश्न विचारले असतात, उत्तर लिहिताना आपण सरळ सरळ डेफिनेशन सुरू न करता हा एक पॅराग्राफ इंट्रो म्हणून सुरुवातीला लिहू शकतो। यानंतर आपण डेफिनेशन्स बघू वन बाय वन। अकॉर्डिंग टू अन इमिनंट लिंग्विस्ट नेम्ड सॅपिर, सॅपिर नावाचे एक प्रख्यात लिंग्विस्ट आहे, त्यांनी भाषेची व्याख्या काय केली आहे? लँग्वेज इज प्युअरली ह्युमन and it is non-instinctive method of communicating ideas, emotions and desires by means of symbols. It means that मानवाला जशा काही इनबॉर्न टेंडन्सी, जन्मजात टेंडन्सीज असतात, रडणे, हसणे, बघणे, तशी लँग्वेज बोलून आपले विचार प्रकट करण्याची टेंडन्सीज आपल्याला जन्मजात मिळाली नाही। कालांतराने आपल्याला ती हळूहळू शिकावी लागते किंवा आत्मसात करावी लागते। सेकंड डेफिनेशन ऑफ लँग्वेज अकॉर्डिंग टू जेस्पर्सन, जेस्पर्सन नावाचा लिंग्विस्ट आहे, त्याने केलेली डेफिनेशन बघूया। लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स द पर्पज ऑफ विच टू गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स अँड फिलिंग्स। लँग्वेज ही एक मानवी सवय आहे, जिचा उद्देश आपले विचार आणि भावना व्यक्त करणे हा आहे। लेट्स सी थर्ड डेफिनेशन ऑफ लँग्वेज अकॉर्डिंग टू निकोलस हॅन्स। निकोलस हॅन्स नावाच्या लिंग्विस्टने केलेली लँग्वेजची डेफिनेशन म्हणजे लँग्वेज इज अ सिम्बॉल ऑफ नेशन. इट मीन्स दॅट लँग्वेज इज द एक्सप्रेशन ऑफ नॅशन. लँग्वेज शोज द मेंटल कॅरेक्टर हू स्पीक इट. लँग्वेज ही एक राष्ट्राचा प्रतीक म्हणून आहे आणि राष्ट्राबद्दलच ती भाव व्यक्त करते. तसेच लँग्वेज ही बोलणाऱ्याचे कॅरेक्टर त्या ठिकाणी वर्तवत असते. फोर्थ डेफिनेशन ऑफ लँग्वेज अकॉर्डिंग टू ब्लॉक. ब्लॉक या लिंग्विस्टने केलेली लँग्वेज म्हणजे भाषेची व्याख्या बघूया. लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ व्होकल साऊंड बाय मीन्स ऑफ विच सोशल ग्रुप कोऑपरेट्स. लँग्वेज ही व्होकल साऊंड्सची सिस्टीम आहे की जिच्या सहाय्याने सोशल ग्रुप म्हणजे समाज एकमेकांशी संवाद साधतो किंवा सहकार्य करतो. इफ वी स्टडी ऑल अबोव नोटेड डेफिनेशन्स then we come to the conclusion that all these definitions are not perfect but not wrong. आपण या सर्व उल्लेखनीय इमिनंट लिंग्विस्टने केलेल्या वरच्या सर्व डेफिनेशन्स व्याख्या लँग्वेजच्या जर बघितल्या, आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की या सर्व डेफिनेशन्स ऑफ लँग्वेज परफेक्ट नाही आहेत, पण परफेक्ट जरी नसल्या तरी त्या चुकीच्या सुद्धा नाहीत. बट द डेफिनेशन गिवन बाय स्वीट इज करेक्ट. स्वीट नावाचा एक लिंग्विस्ट आहे, त्याने केलेली लँग्वेजची डेफिनेशन काही प्रमाणात योग्य आहे. लेट्स सी दॅट डेफिनेशन. अकॉर्डिंग टू स्वीट,
Language is the expression of thoughts and ideas by means of vocal sounds or speech sounds by means of म्हणजे च्या सहाय्याने स्पीच साऊंड्स किंवा व्होकल साऊंड्सच्या सहाय्याने कल्पना आणि विचार यांचे केले जाणारे एक्सप्रेशन म्हणजे लँग्वेज होय. This definition makes it clear that language is a system of conventional spoken or written symbols. All the sounds are symbolic. They attached with particular ideas. या डेफिनेशनवरून असे क्लिअर होते की लँग्वेज म्हणजे पारंपरिक पद्धतीने बोललेले किंवा लिहिलेले काही सिम्बॉल आहे त्यांचे सिस्टम म्हणजे लँग्वेज. ऑल द साऊंड्स आर सिम्बॉलिक. सर्व जे साऊंड्स किंवा आवाज असतात ते सिम्बॉलिक असतात. ते अटॅच्ड विथ पर्टिक्युलर आयडिया. काहीतरी पर्टिक्युलर आयडिया असते आणि त्यानुसार प्रत्येक साऊंड्सला एक सिम्बॉल त्या ठिकाणी नेमलेला असतो. एक्झाम्पल, वेन वी से फोर लेग्ड ॲनिमल हॅव्हिंग शार्प क्लॉज अँड पॉज वी रिमेंबर कॅट. विशिष्ट असं प्राण्याचं वर्णन केलं की त्याचे 4 पाय आहेत आणि शार्प क्लॉज आणि पॉज आहेत तर आपल्यासमोर मांजरीचं चित्र लगेच उभं राहतं. These are the definitions of language we have seen. वन बाय वन आपण ज्या डेफिनेशन्स आणि पॅराग्राफ्स बघितले ते सर्व सिक्वेन्स वाईज तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. त्या ठिकाणी डिफाईन लँग्वेज या प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार आहे. डेफिनिशन्स ऑफ लँग्वेज नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेचर ऑफ लँग्वेज अँड प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँग्वेज. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. टेक केअर.